नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरच्या गांधीनगरमध्ये मोठा राडा झालाय. भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकी करतानाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. भाजपाचे उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली असून या प्रकरणी चौघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. धुळ्यात माजी महापौरांच्या घरावर हल्ला करण्यात आला. प्रभाग क्रमांक 12 चे विजयी उमेदवार प्रतीक करपे हे आपल्या वडिलांसह बाहेर गेलेले असताना रात्री उशिरा काही समाजकंटकांनी त्यांच्या घरावर हल्ला केलाय. महापालिका निकालानंतर अजित पवारांनी ट्विट करत सर्व उमेदवारांचं अभिनंदन केलंय. जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू असं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय. महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची युती झाली असती तर आज मुंबई महापालिकेतील चित्र वेगळं दिसलं असतं, असं मत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय. मुंबईसह राज्यात भाजपाने महापालिका निवडणुकीत मोठं यश मिळवलंय. पहिल्यांदा मुंबईत भाजपाचा महापौर बनत असल्यानं भाजपा युवा मोर्चा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत वर्ध्यात भाजप कार्यालयासमोर जल्लोष साजरा केलाय. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं, ती चूक परत कधी होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ असं हसन मुश्रीफ म्हणालेत. केलेल्या चुकांचं आम्ही आत्मपरीक्षण करू असंही हसन मुश्रीफ म्हणालेत. भंडाऱ्याच्या 4 नगर परिषदांच्या उपाध्यक्षपदी पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत सर्वच जागांवर विजय मिळवलाय. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आदेशानुसार काल पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड झाली आहे. भंडारा शहरासह तुमसर, साकोली आणि पवनी या 4ही नगर परिषदांच्या उपाध्यक्षपदी खुर्चीवर भाजपाचे उमेदवार विराजमान झाले आहेत. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जत तालुक्यामध्ये आता ऐतिहासिक आघाडी झाली आहे. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्रित येत आघाडीची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे जतचे दोन्ही माजी आमदार जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. धनगर आंदोलक दीपक बोराडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. धनगर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरासह अंबड शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दीपक बोराडे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी होते. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.